नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी, सर्वात मोठी गुड न्यूज. बघा, सर्वात मोठी जबरदस्त माहिती, सर्वात महत्त्वाची माहिती, 20 जूनची महत्त्वाची अपडेट आहे. बघा, 20 जूनची महत्त्वाची अपडेट आहे. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहतायत, तर त्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर, आजच पैसे तुम्हाला वाटप होणार आहे. त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. आजच तुमच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत, त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय जबरदस्त अपडेट आहे, सर्वात महत्त्वाची खुशखबर, सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी गुड न्यूज, सर्वात मोठी आनंदाची बातमी, आजच पैसे वाटप. बघा, 2,000 रुपये पण वाटप होणार आहेत आणि 3,000 रुपये पण वाटप होणार आहेत. आता 2,000 रुपये कोणाला आणि 3,000 रुपये कोणाला, त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे. महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती आहे, कृपया करून सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार आहे. म्हणून सर्वांनी शेवटपर्यंत पहा. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे, अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचा. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. पाहू शकता, बघा, आजच पैसे वाटप, 2,000 रुपये आणि 3,000 रुपयांच्या वाटपाच्या संदर्भाची जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणूनच सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. बघा, नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये सुद्धा संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणूनच थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुराव्यावर आलो. पुरावा तुमच्यासमोर पाहू शकता. बघा, PM किसान इन्स्टॉलमेंट, देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. देशभरातील जेवढे काही शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. केंद्र सरकारच्या वतीने दिला जाणारा PM किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता लवकरच दिला जाणार आहे. लवकरच म्हणजे केव्हा? तर बघा, आजच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहतो. त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. अतिशय जबरदस्त अपडेट आहे, सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे. बघा, सर्वात मोठी गुड न्यूज जी आहे ती समोर आलेली आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं. बघा, जबरदस्त अपडेट पुढे आहे. PM किसान सन्मान निधीचा हप्ता कधी दिला जाणार याची तारीख देखील समोर आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणी पावसाच्या दिवसात थोडासा आर्थिक दिलासा मिळणार आहे. पाहू शकता, बघा, सध्या पेरणी सुरू आहे, पावसाचे दिवस सुरू आहे आणि यामध्ये तुम्हाला थोडासा आर्थिक जो काही दिलासा आहे तो तुम्हाला देण्याचा प्रयत्न या ठिकाणी सरकारतर्फे केला जात आहे. पाहू शकता, बघा, माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी 20 जून रोजी सारण विभागातील सिवान जिल्ह्यातील पचरुखी येथील जसोलीर या ठिकाणी विशाल सभेला संबोधित करणार आहेत असून याच कार्यक्रमात ते देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यावर PM किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता ऑनलाईन देशभरात ट्रान्स्फर करणार आहेत. एक बटन दाबून देशभरातील करोडो शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वर्ग केली जाणार आहे. बघा, एकच बटन दाबलं की देशभरातील करोडो शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे. सारणच्या भूमीत होणार 20व्या हप्त्याची सुरुवात. 6,000 रुपयांच्या वार्षिक मदती अंतर्गत शेतकऱ्यांना 3 हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2,000 रुपये दिले जातात, ज्यापैकी 20वा हप्ता सारण विभागाच्या जमिनीतून पहिल्यांदाच वितरित केला जाऊ शकतो. या प्रसंगी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी मधुरा येथील डिझेल रेल इंजिन कारखान्यातून उत्पादित डिझेल इंजिनची पहिली खेप आफ्रिकन देश गिनीला पाठवतील. या उपक्रमामुळे मेक इन इंडिया ते मेक फॉर वर्ल्डच्या दिशेने सारणची भूमिका बळकट होईल. या राज्यातील शेतकऱ्यांना होणार डबल फायदा. बघा, मध्य प्रदेश सरकारने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मुख्यमंत्री किसान कल्याण योजना सुरू केली. या योजनेच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना आधीच PM किसान योजनेअंतर्गत वार्षिक 6,000 रुपये 3 हप्त्यांमध्ये 2,000 रुपये मिळत आहेत, त्यांना राज्य सरकारकडून अतिरिक्त 6,000 रुपये दिले जातात. याचा अर्थ असा की मध्य प्रदेशमधील शेतकऱ्यांना आता वार्षिक एकूण 12,000 रुपये मिळतील, जे त्यांच्या बँक खात्यात 3 हप्त्यांमध्ये 4,000 रुपयांच्या स्वरूपात जमा केले जातील. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री निधीतून कधी मिळणार हप्ता? तर पाहू शकतो, बघा, महाराष्ट्रात देखील अशीच एक योजना ह्या ठिकाणी राबवली जाते. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री निधीतून कधी मिळणार हप्ता, असाच प्रकार महाराष्ट्रात देखील आहे. मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस सरकारच्या वतीने देखील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री किसान सन्मान निधीच्या अंतर्गत 6,000 रुपये जे ते दिले जातात. महाराष्ट्रातील पुढील हप्ता कधी मिळणार याबाबत मात्र अद्याप अपडेट आलेली नाही आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देखील डबल लाभ मिळत आहे. पाहू शकता, बघा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देखील डबल जो लाभ आहे तो मिळतो. म्हणजेच काय, PM किसान
PM किसान योजनेचे 6,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये असे 12,000 रुपये ह्या ठिकाणी मिळतात. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुद्धा 12,000 रुपये मिळतात. तर आता 20वा हप्ता जो आहे PM किसान योजनेचा 20वा हप्ता, हा 20वा हप्ता तुम्हाला आजच दिला जाणार आहे. आजच तुमच्या खात्यात हे पैसे जमा होतील. त्यामुळे ज्यांना पैसे आत्तापर्यंत बघा व्हिडिओ बघत आहात तुम्ही, तुम्हाला पैसे जमा झालेत का? ज्यांना पैसे जमा झाले त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगा पैसे जमा झाले. ज्यांना पैसे अजून आलेले नाही आहेत त्यांनी नाही लिहून पाठवायचं. आता पुढची अपडेट बघा, जबरदस्त माहिती आहे. त्यानंतर बघा महत्त्वाची माहिती, जबरदस्त अपडेट, नवीन अपडेट, लाडकी बहीण रजिस्ट्रेशन ऑफ वुमन अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीज. पाहू शकता बघा, लाडक्या बहिणींसाठी सोसायटी संस्था ज्या आहेत त्या संस्था या ठिकाणी उघडता येणार आहेत, म्हणजेच पतसंस्था. बघा पतसंस्था ज्या आहेत त्या महिला भगिनींना या ठिकाणी उघडता येणार आहेत, सुरू करता येणार आहे. त्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. विधानसभा निवडणूक 2024 पूर्वी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. ही योजना निवडणुकीत गेम चेंजर ठरली. सर्वात मोठी गेम चेंजर योजना लाडकी बहीण योजना. आता बघा यामध्येच लाडक्या बहिणींना महायुतीला महाविजय मिळवून दिला. महायुतीला विजयी करणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी सरकारने आता आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी असणारी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणास चालना देण्यात येणार आहे. बघा लाभार्थी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणात जे ते चालना देण्यात येणार आहे. यासाठी त्यांच्याच सहभागातून महिला नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करून नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पाहू शकता बघा, सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व महिला भगिनींसाठी. तुम्हाला नागरी पतसंस्था ज्या असतात तर त्या पतसंस्थांचा सदस्य होता येणार आहे. त्या संदर्भाचा निर्णय या ठिकाणी सरकारने घेतलेला आहे, अशी माहिती सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील यांनी दिली. बघा मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की शासनाच्या 8 मार्च 2019 रोजीच्या परिपत्रकानुसार निकष पूर्ण करणाऱ्या संस्थांची नोंदणी प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यामध्ये महिलांसाठी वार्ड प्रभाग मुंबई, ठाणे, नवी मुंबई प्राथमिक सभासद संख्या 1000, नोंदणीच्या वेळी भाग भांडवल जे आहे ते 15 लाख रुपये. उर्वरित महानगरपालिका प्राथमिक सभासद संख्या 800, नोंदणी वेळीचं भाग भांडवल जे आहे ते 10 लाख रुपये. आणि महानगरपालिका मुंबई, ठाणे, नवी मुंबई प्राथमिक सभासद संख्या 2000, नोंदणी वेळी भाग भांडवल 30 लाख. उर्वरित महानगरपालिका कार्यक्षेत्र प्राथमिक सभा संख्या 1500, नोंदणी वेळी भाग भांडवल 20 लाख. नगरपालिका सभासद संख्या 500, नोंदणीच्या वेळी भाग भांडवल जे ते 5 लाख असणे आवश्यक आहे, असे मंत्री माननीय बाबासाहेब पाटील यांनी सांगितले. म्हणजे सर्वात मोठा निर्णय ह्या ठिकाणी घेण्यात आला आहे. बघा गाव कार्यक्षेत्र प्राथमिक सभासद संख्या 250, नोंदणीच्या वेळी भांडवल जे ते 1.5 लाख. तालुका कार्यक्षेत्र प्राथमिक सभासद संख्या 500, भाग भांडवल 5 लाख. जिल्हा स्तरावर प्राथमिक सभासद संख्या 1500 आणि भाग भांडवल 10 लाख रुपये. अशाप्रमाणे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 आणि त्याखालील नियम 1961च्या तरतुदीनुसार ही नोंदणी केली जाणार आहे. पतसंस्थेची नोंदणी करताना लाभार्थी महिलांची यादी महिला व बालविकास विभागाकडून प्रमाणित करून घ्यावी. म्हणजेच तुमची जी काही लाभार्थी यादी आहे ती प्रमाणित करून घ्यायची की तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहात किंवा नाही. प्रवर्तकाची पार्श्वभूमी व तपासणीमध्ये मुख्य आणि इतर प्रवर्तकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे प्रमाणपत्र संबंधित पोलीस ठाण्याच्या जबाबदार अधिकाऱ्यांकडून अद्ययावत सादर करणे बंधनकारक राहील. मुख्य प्रवर्तक आणि इतर प्रवर्तक यांनी माननीय कार्यकारी दंड अधिकाऱ्यांसमोर खालील मुद्दे समाविष्ट असलेले प्रतिज्ञापत्र सादर करणे अनिवार्य राहील. यामध्ये ग्राहकांचे आपला ग्राहक जाणं याबाबत 100% KYC पूर्तता करणे, प्रवर्तक सावकारी किंवा तत्सम व्यवसाय करत नाही त्याची खात्री करणे, कोणत्याही सहकारी संस्थेचे थकबाकीदार नाही याची खात्री करणे, इतर सहकारी संस्थांचे संचालक नाही या नियमांचं पालन न करणाऱ्या संस्थांची नोंदणी नाकारण्यात येईल. प्रत्येक नोंदणीकृत पतसंस्थेसाठी पालक अधिकारी नेमणूक सहकार विभागातील सहाय्यक निबंधक दर्जाचा अधिकारी संस्थेला मार्गदर्शन करणार असून यामध्ये हिशोबलेखन, ठेवी आणि कर्ज व्यवहार, सभा, इतिवृत्त, लेखापरीक्षण आणि कायदेशीर बाबींबाबत मदत केली जाणार आहे. पाहू शकता बघा पतसंस्थेमध्ये महत्त्वाचा निर्णय ह्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. महिलांसाठी तुम्ही स्वतः पतसंस्था या ठिकाणी आता सुरू करू शकतात. तर संपूर्ण माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.